कवर वगैरे असतं, पुरी भाजी वगैरे काही तुला सगळं दिलेलं असतं. हां, स्वीटमध्ये असतं सर्व पदार्थ कवर वगैरे सगळं. त्यावेळेस आपल्याला ते आपण खातो सगळं. त्यावेळेस काय आपण टाकून देतो किंवा काय खातो उरलेलं जसं लागेल तसं घेतो घेत राहतो. असंच आपण एक असेल ना वजन तुम्हाला घेता इथं इथं बघतो म्हणजे धडा बघा पाठ. त्याच्यामुळं मी तुम्हाला पाठ पाहिजे वाचून दाखवतो. पहिला शॉर्ट आहे का आज 31 डिसेंबर श्रुतीला नाराजीने घरी आली. त्याचं कारणही तसंच होतं. वर्गात तिच्या मॅडमनी तिला 9 वर्षाचा संकल्प विचारला. इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे ती नाराज झाली. तशीच ती घरी आली आणि ताबडतोब आईबरोबर मावशीकडे गेली. मावशीकडे तिच्या मावस बहिणीचा वाढदिवस होता. झकास बेत होता. गुलाबजाम होते, केक होती, कचोरी होती, गुलाब होता. सगळं श्रुतीचं आवडतीचं. पण तिने एक गुलाबजाम खाल्ला आणि पेस्टमध्ये तशी टाकून दिली. मावशीने ते बघितलं. श्रुती उपाशीच राहिली. तिच्या आईच्या काळावर घातलं. घरी आल्यावर आई श्रुतीला खूप रागवली. खायचं नव्हतं तर डिश मला का आणून दिली नाहीस वगैरे वगैरे. मला नाही त्यातलं काही आवडलं. श्रुती रागातच म्हणाली. तेव्हा बाबाही आले आणि बाबाही श्रुतीवर रागवले. त्यांना ते समजलं सुद्धा. पटू मला श्रुती खुर्चीत मान घालून खाली बसून होती. दूरदर्शनच्या बातम्या सुरू झाल्या. श्रुतीचे बाबा बातम्या ऐकत होते. श्रुतीने सहजवर बघितलं. दूरदर्शनवर दाखवलेल्या मेळघाटातील कुरुशीत बालका तिनं बघितली आणि लगेच विचारलं, बाबा ही बालका अशी वाढलेली का आहे? बेटा त्यांना पुरेसं जेवण मिळालं नाही. त्यामुळे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स त्यांना मिळत नाही, म्हणून ती अशी वाढलेली आहे, बाबांनी सांगितलं. त्यावेळेस आई बाहेर येत म्हणाली आणि ज्यांना जेवायला मिळतं ते टाकून देतात. म्हणजे जसं श्रुतीने टाकून दिलं होतं ना, एका गुलाबजाम खाल्ला ताट सगळं बेसिकमध्ये ठेवून दिलं. श्रुती अगं असं जेवण टाकून देऊ नये. माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आज किती अन्न पारा टाकलं आणि त्यात किती लोक जेवू शकतात यासाठी मी मला पोट लावतो, बाबा म्हणाले. श्रुती उत्साहाने मला आईला म्हणाली, आई 9 वर्षाचा संकल्प सुचला. मी यापुढेही असंच पानात अन्न टाकणार नाही आणि अन्न फेकून देणार नाही. असा श्रुतीने एक संकल्प केला होता. त्याच्यावरती मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, आपण काय केलं पाहिजे, आपण काय करतो. आपण प्रत्येक वेळेस संध्याकाळी जेवताना दुपारी जेवताना कार्यक्रमात गेलो, जेवायच्या अगोदर प्रार्थना म्हणतो, मुखी घास घेतला करावा विचारासाठी अन्न मी सेवणार. मी काय अन्नाचा घास घेऊ का? माझा काय अधिकार आहे हा घास घेण्यासाठी, नाही का? की मी का अन्न सेवू? मी मागत आहे की मी समाजासाठी मला शक्ती दे. हे अन्न खाऊन मला शक्ती भेटेल, माझ्या अंगाची ऊर्जा येईल. मी समाजासाठी, समाजाच्या प्रती काहीतरी, समाजासाठी काहीतरी करेल, मदत करेल. त्यासाठी आपण अन्न सेवायचं. पहिला प्रश्न विचारायचा स्वतःला की आपण अन्न का खाऊ? हे अन्न इतर माझे अन्न भेटत असेल का, मिळत असेल का? माझ्या नशिबात जेवढं अन्न आलेलं पण इतरांना ते सुद्धा भेटत नाही, बरोबर? आपण काय करतो मित्रांनो, ज्यावेळेस आपण जेवण घेतो हॉटेलमध्ये असेल कुठं असेल, आपण याचा विचार करत नाही की कारण अन्न बनवण्यासाठी गॅस, इथं चूल दाखवली, गॅसची शेगडी दाखवलेली, सिलेंडर दाखवलेलं, त्यावेळेस हे वाया जातं अन्न शिजवताना. त्याच्यानंतर हे धान्य असतं, बाजरी झालं, मका झालं, सगळ्या गोष्टी धान्य असतं, सगळ्या गोष्टींचं वाया जातं. मग त्याच्यानंतर आपण जेवण असं घेतो की पूर्ण ताट भरून जेवण घेतो. आपल्याला जेवढं लागतं तेवढं घेत नाही. पूर्ण ताट भरून काय मिळून ठेवलेलं असते ते काय कार्यक्रमामध्ये, पण आपण हा विचार करत नाही की इतरांना भेटत असेल का. आणि जेवण झाल्यानंतर आपण असंच खरकट अर्धच खातो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तसंच अर्ध ताटावर तसंच ठेवून देतो. आणि त्याच्या पण विचार करा, आपण अर्ध्या ताटामध्ये ठेवून देतो, पण इथं दिसतात ना मुलं, तिथं उपाशी झाले, त्यांना त्यांच्या ताटात एक सुद्धा तुकडा नाही, भाकरीचा तुकडा नाही, घासाचा तुकडा नाही, काहीच नाही. आपण पूर्ण जेवण उरलेलं टाकून देतो इथं, पण त्यांना खायला सुद्धा नाही. इथं कचरकुंडीमध्ये आपण अन्न टाकून दिलेलं आहे. ती जे एवढा इकडं कचरकुंडीतलं घेऊन खातायत मुलं.
त्यांना खायला सुद्धा भेटत नाही. आपण हे करतोय सध्या की आपल्याला जेवायला पण एवढं भेटतंय ना, पण आपण त्याचा पुरेपूर वापर करत नाही. जेवढं पाहिजे तेवढंच घेत नाहीये. जेवढं लागतंय त्याच्यापेक्षा जास्त घेतोय आणि जेवढं खायचंय तेवढं खात नाहीये. तिथं जास्त जेवलं तेवढं अन्न करून घ्यायची गरज नाहीये, पण आपण हे सध्या हे करतोय. याच्यामुळं ज्या बालकांना भेटत नाही त्या बालकांना काही असं कचऱ्यामधलं खातात लोक. आपण काय केलं पाहिजे माहिती का, ज्यावेळेस आपलं अन्न उरतं, आपण हॉटेलमध्ये गेलो, हॉटेलमध्ये आपण जेवण केलं, हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर आपण भारतातच सोडून जातो ना अन्न ते, तर त्याला सांगायचं आपण त्याला सांगायचं की हे अन्न पार्सल दे, ते पार्सल कर. तिथं टाकून ते कचऱ्यात टाकलं आहे ना, ते पार्सल घेऊन आपण इतर रस्त्याला साईडला मुलं असतात ना, ते फुटपाथला झोपलेले असतात, ते त्यांना आपण अन्नदान करू शकतो, ते अन्न देऊ शकतो. तुमच्याकडे जास्त पैसे असेल, अन्नाचा तुमचा बड्डे वगैरे आला, आपण बड्डे करतो ना हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो, सगळे फॅमिली घेऊन जातो ना, तर तो बड्डे जाऊन आपण फॅमिलीला सोबत न जाता एखाद्या